उभाटा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी झालेली आहे। मात्र सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये जाणार, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आता भाजपमधून विरोध होऊ लागलेला आहे। भाजपच्या नाशिक पश्चिमचे आमदार आहे खरं तर सीमा हिरे यांनाच यापूर्वी बडगुजरांकडून अनेक वेळा निवडणुकीत आव्हानं दिली गेली। आपले वाद केवळ निवडणुकीपुरते नाही राहिले तर पोलीस ठाण्यांपर्यंत देखील आपले वाद गेले, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले। आता बडगुजरांची पुन्हा भाजपत एंट्री होती अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। आपली भूमिका काय असणार आहे ह्या सगळ्यात? काल आणि आज प्रेसच्या माध्यमातून मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यांच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचलं की सुधाकर बडगुजर हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। खरं तर अशी आधी कुठलीही पक्ष कार्यालयात चर्चा नाही किंवा कुठल्याही वरिष्ठांकडून निरोप नाही, हे अचानक प्रेसमध्ये आलेली चर्चा आहे। ज्या वेळेला हा विषय आला, जवळपास 2 वेळेला मी विधानसभा निवडणुकीत यांचा पराभव केलेला आहे, 2014 आणि त्याचबरोबर 2024 या दोन्ही वेळेला त्यांचा मोठ्या मताधिक्याने पहिल्या निवडणुकीस 30,000 मतांनी पराभव केला, जिथे मला 60,000 मतं होती त्यांना 30,000 होते। आणि आत्ता देखील मला 1,48,000 मतदान असेल तर त्यांना निम्म्याहूनही कमी, इतकं कमी मतदानाने त्यांना दोन्ही वेळेला पराभूत केलेला आहे। खरं तर या व्यक्तीची अत्यंत मलिन प्रतिमा आहे। तुम्ही आज कोणालाही नाशिकमध्ये विचारलं तर एकही म्हणजे लहान व्यक्तीसुद्धा त्यांच्याबद्दल चांगलं कोणीही सांगणार नाही। निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते प्रचार करत होते त्यावेळेला जे कार्यकर्ते पुढे यायचे प्रचार करायला त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला। मग त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकावणं असेल, त्यांना काहीतरी बोलणं असेल, चिडवणं असेल किंवा विविध प्रकारचे त्रास या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या कार्यकर्त्यांनी सहन केले। हे जरी झालं तरी त्या निवडणुकीत त्यांनी पाहिलं की किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सगळे पेटून उठले होते, कारण समोर बडगुजर होते, त्यांना कुठलंही जनमत नाही, जनाधार नाही। त्यांचा निवडणुकीत आपण प्रचार पाहिला असेल की त्यांनी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर त्यांनी टीका केली। मग मोदीजी असतील किंवा अमित शहाजी असतील, आमचे राज्यातले नेते असतील, यांच्याविषयी अत्यंत खालच्या स्तराची टीका त्यांनी त्यावेळेला केली। त्याचबरोबर जवळपास 17 गुन्हे ज्या व्यक्तीवर दाखल आहे अशा व्यक्तीने भारतीय जनता पार्टीत येण्याचा विचारसुद्धा करू नये, कारण त्यांनी आम्ही नेहमी हिंदुत्व हा मुद्दा घेऊन पुढे जात असतो, परंतु देशद्रोही अशी प्रतिमा ज्याची आहे सलीम कुत्ता, याच्याबरोबर नाचण्याचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी व्हायरल झालेला निवडणुकीत पाहिला। आणि त्याचबरोबर आमच्या सिडकोमधल्या एका कार्यकर्त्या प्रशांत जाधव यांच्यावर त्यांनी गोळीबार केला। त्या व्यक्तीची प्रकृती चांगली असल्यामुळे तो वाचला, नाही तर कदाचित गतप्राण देखील झाला असता। म्हणजे प्रत्येक जे चुकीचे कामं नाशिक शहरात होतात त्याच्या मागे मोठा हात ह्या सुधाकर बडगुजर यांचा असतो। त्याचबरोबर आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल की उबाठामध्ये जी कोणती निवडणूक येईल, जे कोणते पद द्यायचं असेल त्यावेळेला फक्त एकच नाव समोर यायचं, सुधाकर बडगुजर, कारण त्यांची तेवढी दहशत होती। कोणाची हिंमतही नसायची की मला महापौर व्हायचं आहे किंवा मला आमदार व्हायचं आहे किंवा मला सभागृह नेते व्हायचं आहे। तुम्ही जर त्यांचा आत्तापर्यंत इतिहास पाहिला तर महापौर पदाची 2-3दा निवडणूक हारले, ते मिळाली उमेदवारी त्यांनी आणली वरतून पण ते हारले। महापौर पद लढले, विधानसभेची निवडणूक लढले, सभागृह नेते झाले, म्हणजे जे कोणते पद वरतून आले ते सगळे यांनाच मिळाले, यांच्याच गळ्यात पडले। तरी देखील पक्षावर मी नाराज आहे। मला नाराजीचं कारणच कळालं नाही, कारण महापालिकेत सगळे ठेके हे स्वतः घेतात, प्रत्येक ठेक्यात त्यांचं नाव तिथे असतं आणि तो जर माघारी घ्यायचा असेल तर त्याच्याकरता यांना आर्थिक व्यवहार लागतात, तो जर ठेका मागे घ्यायचा असेल तर यांना पैसे द्यावे लागतात। आणि असे माझ्याकडे स्वतःकडे प्रमुख अनेक उदाहरणं आहेत की ज्या लोकांनी पैसे देऊन त्यांचं काम तिथे करून घेतलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती जर भारतीय जनता पार्टीमध्ये आली तर 2 ते 3 महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। आणि आपण आता 100% भाजपा असा नारा देतोय, म्हणजे आम्हाला
पूर्ण मोठ्या संख्येने इथे नाशिक शहरात नगरसेवक निवडून आणायचे आहेत. अनेकांना आम्हाला महापौर करायचं आहे, उपमहापौर करायचं, अनेक पदं त्यांना द्यायचे आणि यांना जर पक्षामध्ये घेतलं तर मला वाटतं पक्ष कुठेतरी बॅकफूटवर जाईल आणि जे निवडून येणारे लोक असतील त्यांना सुद्धा याचा फटका बसेल. फक्त निवडणूक लढणारे आहेत त्यांनाच बसेल असं नाही, तर पूर्ण भारतीय जनता पार्टी शहर यांना सुद्धा फटका बसेल फक्त या एका व्यक्तीमुळे. त्यामुळे माझी या वरिष्ठ नेत्यांना विनंती राहील की आपल्यापर्यंत जरी ही चर्चा आली की यांच्या प्रवेशामुळे खूप काहीतरी होणार आहे, तर हा चुकीचा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचवला जातो आहे. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे विचार करून मगच आपण पुढचा निर्णय घ्यावा अशी मी विनंती करते. आणि या प्रक्रियेला आमच्या सगळ्यांचा शहरातले प्रमुख पदाधिकारी, सर्व आमदार, अध्यक्ष, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कार्यकर्ते आणि प्रमुख सांगायचं तर नाशिककर, ज्या 5 लाख मतदारांमधून मी निवडून आलेली आहे. महाराष्ट्रात आज सर्व महिलांमध्ये 1 नंबरची मतं म्हणजे 70,000चा लीड मला मिळाला आहे. म्हणजे अनेक नागरिकांचा विश्वास आपल्यावर आहे. या सर्व नागरिकांचा विश्वासघात केल्यासारखा होईल. त्यामुळे या सर्व लोकांच्या वतीने मी ही भूमिका मांडते की या सगळ्यांचा या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात विरोध आहे. पक्षश्रेष्ठींशी आपण बोलणार आहात कोणाशी? पक्षश्रेष्ठींशी माझं बोलणं झालेलं आहे, अजून तसं काही नाही असं मला सांगण्यात आलं. आपल्यासोबत प्रदीप पेशकर देखील आहेत. ज्या पद्धतीनं रोखठोक भूमिका त्यांच्या प्रवेशाला ताईंनी विरोध केलेला आहे, पक्षाची भूमिका, पक्षाच्या पदाधिकारी म्हणून तुमची काय भूमिका आहे? खरं तर पक्षाची भूमिका ही कायमच संस्कारी, विचारी अशा अनेक कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना पक्षाबरोबर जोडण्याची असतेच. परंतु अशा प्रकारे जे ताईंनी आत्ता सांगितलं, ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, प्रतिमा मलिन आहे आणि आमच्याच पक्षाच्या वरिष्ठांची बदनामी करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या जर कर्तृत्वाचे कोणी गोडवे घात असेल तर त्याला कार्यकर्तेच नाही, आता जनतासुद्धा विरोध करायला लागलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पुढील निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे मला नाही वाटत कार्यकर्त्यांच्या निर्णयाला किंवा मताला डावलून असे काही निर्णय होतात, असं होणार नाही. माझी याची खात्री आहे की तिन्ही आमदार आमच्या इथले 3-3 वेळा निवडून आलेले आहेत. आमच्या नगरातलं राजकारण कसं असावं, स्वच्छ पक्ष कसा असावा हे त्यांच्यापेक्षा इतरांना कुणालाही चांगलं कळत नाही. काही व्यापारी वृत्तीचे लोक जर मध्ये पडत असतील तर त्यांना अतिशय वठणीवर आणण्याचं काम आमचे आमदार करतील. आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना त्यावेळेला निवडणुकीच्या काळात मारहाण करणं असेल किंवा दडपशाही करणं असेल अशा प्रकारचा आरोप देखील ताईंनी केलेला आहे. यामध्ये किती तथ्य आहे? कशा पद्धतीनं बडगुजर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं दबाव होता किंवा दहशत होती? हे बघा, निवडणुकीच्या राजकारणात हे सगळं चालतच असतं आणि हे सगळं झालेलं आहे हे माझ्यापेक्षा आपल्याकडे जास्ती त्याची माहिती आहे. त्यामुळे आज परत त्याची उजळणी करण्याची आवश्यकता नाही आहे. पोलीस डायरी काढलं की सगळंच कळेल. आज आमच्या ताईंवरच्या गुन्ह्याचं रेकॉर्ड काढा आणि किंवा भाजपच्या कुठल्या कार्यकर्त्याचं काढा आणि समोरच्या व्यक्तीचं काढा, सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. त्यामुळे चारित्र्याचं सर्टिफिकेट देण्याची भाजपच्या कार्यकर्त्यांना आवश्यकता नाही. फक्त प्रेसमधून जी चर्चा येते, तुम्ही प्रश्न विचारताय, त्यामुळे त्याचं उत्तर अत्यंत स्पष्टपणाने देणं आवश्यक आहे, म्हणजे गैरसमज जनतेमध्ये पसरणार नाही. आमच्या नेत्यांना हे स्पष्ट आहे की हे कुठलंही अशा प्रकारचं करायचं नाही. कोअर ग्रुपला विचारात घेतल्याशिवाय हा निर्णय होत नसतात. परंतु जर प्रेसमधून अशी चर्चा जात असेल त्याचं खंडन करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी आपल्याला हे सांगतोय. आपण बघतोय भाजपच्या आमदार सीमा हिरे आपल्यासोबत होते, प्रदेशाचे पदाधिकारी आहे, शहराचे अध्यक्ष आहे. एकूणच भाजपचे हे सगळेच पदाधिकारी जे आहेत त्यांचा बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला आता विरोध सुरू झालेला आहे आणि एकूणच सुधाकर बडगुजर यांचे आता भाजप प्रवेशाचे जे स्वप्न आहे ते कुठेतरी अडचणीत येत आहे का, असा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. मात्र बडगुजरांना आता भाजपत प्रवेश मिळेल का हे बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.